शेतकऱ्यांसाठी आजच्या 24 फेब्रुवारीच्या ठळक बातम्या. कापसाचे भाव 400 रुपयांना वाढले. बाजारपेठेमध्ये तेजी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा. दर स्थिर राहण्याची शक्यता. तर 7,500 रुपयापर्यंत कापूस बाजारभाव. हरभऱ्याने गाठला 6,000चा पल्ला. हळद सोयाबीन स्थिर. नवा हरभरा उपलब्ध. 532 क्विंटलची आवक सुरू. CCIचा कापूस खरेदी केंद्र सुरू होताच खाजगी केंद्रावर वाढला भाव. खाजगी कापूस खरेदी केंद्राने CCIची धास्ती. अप्पर वर्धा धरणग्रस्तावर लाठी हल्ला. वरुड येथे आमदाराच्या कार्यालयावर हल्लाबोल. पंचाहत्तरीतील शेतकरी जखमी. रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांचा हरभरा गहू पिकावर मदार. शहागडसह परिसरातील गावाचे पीक बहरले. भुसावळ इगतपुरी रेल्वेचा अपघात. 50 प्रवासी जखमी. काही वेळातच मॉक ड्रिल असल्याने आले समोर. यंदा गहू शेतकऱ्यांना मालामाल करणार का? प्रतिकूल हवामानाचा फटका. उत्पादन घटण्याची शक्यता. थंडी गायब. निविष्ट दर गगनाला. शेतमालाचे भाव वाढणार का? शेतकऱ्यांना पडतोय प्रश्न. पेरणीसाठी झालेला खर्चही वसूल होईना. सत्ताधाऱ्यांना गुडघेवर आणण्याची शेतकऱ्यांमध्ये ताकद. उद्धव ठाकरे. राजकारण आमच्या ताब्यात येऊ द्या. आम्ही आता ठरवलंय. सोंगलेलं पीक गोळा करून ठेवा. रविवारी पुन्हा अवकाळीची बत्ती. हवामान खात्याचा अंदाज. शेतकऱ्यांसाठी खबरदारीची गरज. ग्राहक डोळ्यासमोर ठेवत केंद्राकडून शेतकऱ्यांचा बळी देण्याचं काम. कांदा निर्यात बंदीचा निर्णय कायम ठेवल्याने शेतकरी व संघटना आक्रमक. महावितरणचा तगलुकी कारभार ठरलाय शेतकऱ्यांच्या जीवावर. किरकोळ कारणासाठी तासनतास विद्युत पुरवठा खंडित. शेती कामात वाढल्या अडथळा. कापूस उत्पादकांची अडवणूक. 12,000 तक्रारी केल्या रद्द. विमा कंपनीचा मनमानी कारभार. 37,000 शेतकऱ्यांनाच देणार म्हणे मोबदला. रब्बी हंगाम संपत आला. पीक कर्ज कधी मिळणार? बँकेचा हात आखडता. केवळ 127 कोटींचं वितरण सुरू. पीक विमा मंजुरीची यादी व्हायरल झाली. कृषी अधिकारी कार्यालयामध्ये गर्दी वाढली. वैजापूर येथील घटना. 2 तासाच्या प्रतीक्षेनंतर निघून गेले शेतकरी. पिकांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 लाख कोटी. मोदी सरकारच्या काळामध्ये कर्ज वाटप 3 पटीपेक्षा जास्त वाढले. नमो शेतकरी महासन्मानच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1792 कोटी निधी वितरणास मान्यता. धनंजय मुंडे यांची माहिती. शेतकऱ्यांनो घाबरून कापूस विकू नका. अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसावरील आयात शुल्क रद्द. दर दबावतच कापसाचे बाजारभाव. 7,500 रुपये प्रति क्विंटल. तरुण शेतकऱ्यांच्या मृत्यूने शेतकरी आंदोलन चिघळले. पोलिसांनी शेतकऱ्यांवर रबरी गोळ्या झाडल्या. अश्रुधारासह पाण्याचा मारा. वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात घट आली. अनेक ठिकाणी वातावरण बदलल्यामुळे हरभऱ्यामध्ये घट. शेतकऱ्यांची ई-KYC फेब्रुवारी अखेर पूर्ण होणार. शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याचे होणार लवकरच वितरण. 4.40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार पीक विमा. वाशिम जिल्ह्यामध्ये हळद काढणी सुरू. सरासरी उत्पादकांमध्ये घट. दर प्रति क्विंटल 13 ते 14 हजार रुपये. कोबी झाली 500 ते 2,085 रुपये. राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कोबीला 500 रुपयापासून तर 2,085 रुपयापर्यंत भाव.
शेतकऱ्यांकडील कापूस साठा संपत आल्यावर दरामध्ये सुधारणा, बाजारामध्ये 84% कापूस व्यापाऱ्यांची नफेखोरी सुरू. दरवाढीचा फायदा घेण्यासाठी आता कापूस विक्री टप्प्याटप्प्याने करा. जागतिक बाजारामध्ये तेजी, रोजचे दर वधारले, सरकीचे दर मात्र स्थिर.